मला केलेल्या गोष्टीचा काही याच्यामध्ये अजिबात पश्चाताप नाही। योग्य नाही आणि बिलकुल मी संजय गायकवाड यांना समज दिली। माझी कालची रिॲक्शन जी शिवसेनेच्या स्टाईलमध्ये होती। आज काही उभाटाच्या संजय राऊतने माझ्यावर टीका करायचा प्रयत्न केला की ही यांची दादागिरी आहे। पण 10 वर्षापूर्वी राजन बिचारे ज्या वेळा दिल्लीमध्येच्या कॅन्टीन मध्ये त्यांना जेवायला चांगलं मिळालं नव्हतं, तेव्हा त्यांनी तिथला कॅन्टीन मधला जो वेटर होता त्याच्या तोंडामध्ये पोळी कोंबून त्याला मारलं होतं। तेव्हा या संजय राऊतला त्याच्या दिसलं नव्हतं का? म्हणजे तुमच्या सोबत झालं तर तुम्ही काय प्रतिक्रिया दिली तर ती चांगली, आणि आम्ही काही रिॲक्ट झालो तर आम्ही त्या ठिकाणी दादागिरी केली। ही जी दुटप्पी भूमिका आज या उभाटाची आहे तर त्याची काही मी पर्वा करत नाही। मला केलेल्या गोष्टीचा काही याच्यामध्ये अजिबात पश्चाताप नाही। मी विधान भवनामध्ये आज अध्यक्ष महोदयांनी जर मला परवानगी दिली तर हे निकृष्ट सडलेलं जेवलेलं चुललेलं जेवण मी इन्फॉर्मेशन पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये जर अध्यक्ष महोदयांनी परमिशन दिली तर मी हा मांडण्याचा प्रयत्न करणार आहे। सर एक प्रश्न असा आहे की राज ठाकरेंनी ट्विट केलं आणि त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं कोणत्याही भाषेत तुम्ही कोणत्याही गोष्टीवरती करू नका। 2 वेळा त्यांनी त्याचे आदेश दिले। या संदर्भात काय सांगितलं, काय सूचक त्यांना करायचं? खरं म्हणजे कुठलाही धोरणात्मक काही जेव्हा निर्णय घ्यायचे असतात तेव्हा त्या पक्षाच्या प्रमुखाने घ्यायचे असतात, अध्यक्षाने घ्यायचे असतात। आणि त्यामुळे मला वाटतं हा जो काही त्यांनी जे स्टेटमेंट केलेलं आहे ते मनसे पक्षाचे प्रमुख आहेत, अध्यक्ष आहेत, त्यामुळे तो त्यांचा अधिकार आहे। खरं म्हणजे आमदार निवासामध्ये काही निकृष्ट दर्जाचं जेवण किंवा जे खराब झालेलं जेवण त्याच्यामुळे लोकांनाही आमदाराला नाही इतरही लोकांना त्रास होऊ शकतो। आणि त्यामुळे जेव्हा ते संजय गायकवाड जेवणासाठी गेले त्यावेळेस त्यांनी ते निकृष्ट दर्जाचं जेवण बघून ते खाल्ल्यामुळे मला ते म्हणजे मी बघितलं तुमच्या त्याच्यामध्ये की खाल्ल्यामुळे त्यांना उलटी वांती झाली आणि अशामुळे ते त्यांनी त्या याच्यामध्ये रागाच्या भरामध्ये ते कृत्य केलं। परंतु आमदार म्हणजे लोकप्रतिनिधी आहे, त्यांनी जे काय कायदेशीर जी काही बाजू आहे, कायदेशीर कार्यवाही आहे ती आपल्याला करायची आपल्याकडे अधिकार आहे। त्यामुळे असं कुणालाही मारहाण करणं हे योग्य नाही आणि बिलकुल मी संजय गायकवाड यांना समज दिलेली विरोधकांची तर काही विरोधक तर रोज अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या प्रश्नावर बोलण्याची संधी त्यांना अधिवेशन असतं आणि सरकार म्हणून त्या सर्व चर्चेला उत्तर देण्याची तयारी आमची असते। परंतु त्यांना सभागृहात बोलण्यापेक्षा त्यांना बाहेरच बोलण्यामध्ये जास्त इंटरेस्ट असतो, कारण तुमचे सगळे कॅमेरे असतात तिकडे आणि त्यामुळे त्यांच्या प्रत्येक गोष्टीला त्यांची जे काही सत्ताधारी पक्षावर आरोप करण्याची आणि अशा प्रकारची त्यांच्याकडून सगळं अपेक्षित आहे। परंतु मी एवढं सांगेन की लोकप्रतिनिधी कुठल्याही पक्षाचा असू दे त्यांनी आपली जबाबदारी ओळखली पाहिजे आणि जबाबदारीचं भान ठेवून वागलंही पाहिजे।